तुम्ही ऑनलाईन गेम जर खेळत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण अशाच एका ऑनलाईन गेमच्या नादात पुण्यामध्ये मोठी फसवणूक झालेली आहे। पुण्यातल्या उच्चशिक्षित तरुणाला तब्बल 40 लाखांचा गंडा घालण्यात आलेला आहे। पाहूया। ऑनलाईन गेम खेळताय, सावधान। पुण्यातील तरुणाला 40 लाखांचा गंडा। ऑनलाईन गेम करेल तुमचं खातं रिकामं। अनेक जण ऑनलाईन गेम खेळत असतात, त्यातून मनोरंजन होतं, मात्र हा ऑनलाईन गेम खेळणं पुण्यातील एका तरुणाच्या गळ्याशी आलंय। IT इंजिनियर असलेल्या प्रतीक घुगे या तरुणाला या गेम मध्ये गुंतवून 40 लाखांचा गंडा घातला गेलाय। ऑनलाईन गेममुळे खिसा कसा रिकामा झाला ते पाहूयात। प्रतीक घुगेच्या व्हॉट्सअपवर ऑनलाईन गेमिंगची लिंक आली। आकर्षक परताव्याच्या आमिषानं लिंकवर क्लिक करून खातं उघडलं। सुरुवातीला 10,000 रुपये गुंतवले, मात्र कोणताही नफा मिळाला नाही। थोडासा परतावा मिळाल्यानं पुन्हा 5,86,000 रुपये गुंतवले। परतावा मिळत गेल्यानं पुन्हा 8,30,000 रुपये गुंतवले। आणखीन पैसे मिळतील या आशेनं पुन्हा 12,83,000 रुपये गुंतवले। कालांतरानं कोणताही परतावा न मिळाल्यानं प्रतीकनं पोलिसांमध्ये तक्रार केली। 40 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आणि जवळपास 350 जे UPI ॲड्रेस आहेत त्याच्यावर त्यांनी पैसे लावले आणि ते पैसे पूर्ण सायपन झालेले आहेत याच्यामध्ये, आणि त्याला फसवलं गेलेलं आहे। जवळपास त्याची 40 लाखाच्या आसपास ही फसवणूक झालेली आहे। ॲपलवरून ते एव्हिएटर गेम डाउनलोड करून त्याला परताव्याचा आमिष दाखवून तो याच्यात फसलेला आहे आणि त्याला 40 लाखाची फसवणूक झालेली आहे। याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे पोलीस स्टेशनला, पुढील कारवाई पोलीस करत आहे। एव्हिएटर हा गेम लोक व्यसनाधीन होतील अशा पद्धतीनं डिझाईन करण्यात आलाय, ज्यामुळे अनेक जण झटपट पैसे कमावण्याच्या आशेनं आहारी जातात आणि त्यांची फसवणूक होते। एक AI जे प्लॅटफॉर्म आहे सध्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला आपण म्हणतो, ते यूज करून त्या गेमचं एक स्क्रीन तयार केली जाते आहे। तुमचा जो पैसा आहे तो एका लिमिट पर्यंत तुम्हाला त्या आधी रिटर्न करतात आमिष दाखवून, तर तुमचं 1 लाख 2 लाख 3 लाख असं जेव्हा वाढत गेल्यानंतर ते तुम्हाला ऑटोमॅटिक आपण तिथे तो गेम हरत जातो। त्यानंतर माणसाला ती एक ऍडिक्शन सारखं तो माणूस परत पुढे खेळायला लागते। तरुण तरुणी याच्यामध्ये बळी पडायला लागले। ऑनलाईन गेम हे तुम्हाला फसवण्यासाठीच बनवलेले असतात, त्यामुळे कुठल्याही गेमच्या आहारी जाऊन तुम्ही तुमचे पैसे गुंतवू नका। गुंतवलेले पैसे फसवणूक झाल्यानंतर पुन्हा कधी भेटतील याची काही गॅरंटी नसते, म्हणून अशा ऑनलाईन गेम पासून 4 हात दूर रहा। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।